तुमच्या हक्काचा आवाज आजचा महाराष्ट्र। राज्य सरकारच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेतील कथित जाचक अटी हटवण्याच्या मागणीसाठी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे पंढरपुरात सुरू केलेले अन्नत्याग आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे। सरकारने या अटी शर्तीचा पुनर्विचार करण्याची तयारी दर्शवल्यानंतर यांनी हा निर्णय घेतला आहे। याबाबत रोहित पवारांनी नीट करत म्हटले की सरकारने शेतकरी कर्जमाफी योजनेला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचं नाव दिलं, परंतु अटी शर्ती टाकल्यामुळे बहुतांश शेतकरी कर्जमाफीच्या लाभापासून वंचित राहणार होते आणि हा एक प्रकार पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचाही अवमान आहे। ही गोष्ट पंढरपुरात अन्नत्याग आंदोलन सुरू करून आम्ही सरकारच्या निदर्शनास आणून दिली। त्यावर सुरुवातीला अटी शर्ती नाकारणारं सरकार आता या अटी शर्ती काढण्याबाबत तयार झालंय। हे या आंदोलनाचं यश आहे। राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी काल आंदोलनस्थळी भेट देऊन आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली। यावेळी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी फोनवरून संपर्क साधला। त्यानंतर येत्या पावसाळी अधिवेशनापूर्व म्हणजेच 22 जून पूर्व मुंबई बैठक आयोजित करून कर्जमाफी योजनेतील जाचक अटी हटवण्याबाबत सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन देण्यात आल्याचं रोहित पवारांनी आपल्या ट्विटमधून सांगितलं। या आश्वासनानंतर गेल्या 3 दिवसांपासून सुरू असलेल्या अन्नत्याग आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले। महाराष्ट्रातील वारकऱ्यांचे श्रद्धास्थान असलेल्या नामदेव पायरी येथे महाआरती करून उपोषणाची औपचारिक सांगता करण्यात आली। यावेळी उपोषणकर्ते, वारकरी, शेतकरी, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। तुमच्या हक्काचा आवाज आजचा महाराष्ट्र।